नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 15 मार्च 2024 12 राशींचे राशी भविष्य. मेष राशी, आजच्या दिवशी समोर येणारे गुंतवणुकीचे नवे पर्याय धुंडाळा, पण प्रकल्पाची व्यावहारिकता सखोलपणे अभ्यासल्यावरच आपला सहभाग जाहीर करा. आपल्या कुटुंबियांच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत हे लक्षात ठेवून आपल्या रागावर नियंत्रण ठेवा. तुम्ही प्रेमाच्या मूडमध्ये आहात आणि त्यासाठी तुम्हाला भरपूर संधीही मिळणार आहे. अन्य देशातील लोकांशी व्यावसायिक संपर्क प्रस्थापित करण्यासाठी सध्याचा काळ अतिशय योग्य आहे. नव्या कल्पनांची परीक्षा घेण्यासाठी योग्य दिवस आहे. तुमचा जोडीदार आज तुमच्यासाठी काहीतरी विशेष करेल. आरोग्याच्या दृष्टीने अतिशय चांगला दिवस. तुमचे उल्हासित मन तुम्हाला योग्य ती ऊर्जा पुरवेल आणि आपणास आत्मविश्वास मिळवून देईल. वृषभ राशी, संयुक्त प्रकल्प आणि भागीदारीपासून दूर राहा. प्रवासासाठी आजचा दिवस फार काही चांगला नाही. तुमच्या जोडीदारामुळे आज तुम्हाला नुकसान सहन करावे लागेल. तुम्हाला उत्तेजित करणाऱ्या, उल्हासित करणाऱ्या उपक्रमात स्वतःला गुंतवा. त्यामुळे तुम्हाला बराच आराम मिळेल. करमणूक आणि कॉस्मेटिक सुधारणांवर प्रमाणाच्या बाहेर खर्च करू नका. कुटुंबातील सदस्य पाठिंबा देतील, पण त्याचबरोबर त्यांच्या अपेक्षा देखील वाढलेल्या असतील. प्रेमामध्ये एकतर्फी वेळ मोह आजच्या दिवशी दुर्भाग्यपूर्ण ठरेल. मिथुन राशी, आज केलेली गुंतवणूक तुमच्या समृद्धी आणि आर्थिक सुरक्षिततेला पूरक ठरेल. तुमच्या कुटुंबातील सदस्याप्रती असलेला वर्चस्वशाली दृष्टिकोन यामुळे वायफळ वादावादी आणि टीका संभवते. तुमचा संगी तुमच्याबद्दल चांगला विचार करतो, म्हणून बऱ्याच वेळा तुम्ही रागात बसता. त्यांच्या रागावर नाराज होण्यापेक्षा उत्तम हेच असेल की तुम्ही त्यांच्या गोष्टींना समजा. तुमच्या अपेक्षेप्रमाणे काम न केल्यामुळे हाताखालच्या सहकार्यावर तुम्ही वैतागाल. तुमच्याद्वारे आज रिकाम्या वेळेत अशी कामे केली जातील ज्या बाबतीत तुम्ही नेहमी विचार करत होता, परंतु त्या कामांना करण्यात समर्थ होऊ शकत नाही. घरी काम करणारा चाकर येणार नाही, यामुळे तुमच्या जोडीदारावर ताण येईल. तंदुरुस्ती आणि वजन घटवण्याचे उपक्रम आपल्या शरीरास चांगला आकार देण्यासाठी उपयोगी ठरतील. कर्क राशी, व्यापारात मजबूती येण्यासाठी तुम्ही आज काही महत्त्वाचे पाऊल उचलू शकता. यासाठी तुमचा कोणी जवळचा तुमची आर्थिक मदत करू शकतो. तुमच्या वैवाहिक आयुष्यातील नव्या घडामोडीमुळे तुम्ही आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाला आनंद होईल. प्रेमात निराशा पदरी येण्याची शक्यता आहे, पण हार मानू नका. प्रेमीजन कदापि खुशामतीला भुलत नाहीत. तुमच्या प्रेमाच्या दृष्टीने आजचा दिवस अत्यंत अविश्वसनीय असा असणार आहे. प्रेमाचा वर्षाव करा. तुमचा रिकामा वेळ आज कुठल्या गरज नसलेल्या कामात खराब होऊ शकतो. जर तुम्ही आणि तुमच्या जोडीदाराने मद्यप्राशन केले असेल आणि भरपूर जेवण केले असेल तर प्रकृतीवर परिणाम होऊ शकतो. तुमच्या बंडखोर वागणुकीमुळे तुमचे शत्रू वाढतील. तुम्ही रागवाल असे वर्तन कुणी केले तरी तुम्ही रागावू नका, कारण कदाचित त्याचा तुम्हाला नजीकच्या भविष्यात सामना करावा लागेल. सिंह राशी, रात्रीच्या वेळी तुम्हाला आज धनलाभ होण्याची पूर्ण शक्यता आहे, कारण तुमच्याद्वारे दिले गेलेले धन आज तुम्हाला परत मिळू शकते.
एखाद्या धार्मिक स्थळी किंवा एखाद्या नातेवाईकाच्या घरी जाण्याचा विचार पुढे येईल. आपल्या प्रिय व्यक्तीपासून दूर राहणे खूप कठीण असेल. तुम्हाला नेहमी जे काम करायचे होते ते काम करण्याची आज तुमच्या कार्यालयात संधी मिळेल. तुमची बलस्थाने कोणकोणती आहेत याचा आढावा घ्या आणि भविष्यातील तुमच्या योजना आखा. 2 वेगवेगळ्या दृष्टिकोनामुळे तुमच्यात आणि तुमच्या जोडीदारामुळे वाद होण्याची शक्यता आहे. तुम्हाला नुकताच निराशेचा झटका आला असेल तर योग्य पावले उचलली आणि आजच्या विचारांना प्राधान्य दिलेत तरी बरेच समाधान आणि आराम मिळेल. कन्या राशी, तुमचे वरिष्ठ अगदी देवदूतासारखी वागणूक देत आहेत असे वाटते. आज तुम्ही सर्व कामांना सोडून त्या कामांना पसंत कराल ज्याला तुम्ही बालपणात करणे पसंत करत होता. तुमच्या भूतकाळातील एखादे गुपित समजल्यामुळे तुमचा जोडीदार काहीसा दुखावला जाण्याची शक्यता आहे. आज तुम्हाला तुमचे आरोग्य राखण्यासाठी आणि चांगले दिसावे यासाठी प्रयत्न करायला खूप भरपूर मोकळा वेळ मिळेल. मागच्या दिवसात तुम्ही जितके धन आजचा काळ उत्तम बनवण्यासाठी गुंतवणूक केली होती त्याचा फायदा आज तुम्हाला मिळू शकतो. तुमची अतिरिक्त ऊर्जा आणि प्रचंड उत्साह तुम्हाला योग्य ठरतील असे निर्णय मिळतील आणि घरगुती तणाव सुकर करतील. तुम्हाला उत्कृष्ट वागणुकीची गरज आहे कारण तुमचे प्रियकर अंदाज लावता येणार नाही अशा मूडमध्ये आहेत. तुळ राशी, कुटुंबियांच्या भावना दुखावल्या जाऊ नये त्यासाठी तुम्ही तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा. राग हा केवळ काही काळापुरता केलेला वेडेपणा असतो आणि त्यामुळे तुमच्या हातून काही मोठ्या चुका घडू शकतात याची जाणीव ठेवा. तुम्ही प्रेमाच्या मूडमध्ये असाल म्हणून तुम्ही आणि तुमची प्रिय व्यक्ती यांच्यासाठी खास बेत आखाल. तुमच्या नोकरीला चिकटून राहा आणि तुम्हाला आज कोणी मदत करील अशी अपेक्षा बाळगू नका. रिकाम्या वेळेचा पूर्ण आनंद घेण्यासाठी तुम्हाला दोघांपासून दूर होऊन आपले आवडते काम केले पाहिजे. असे करण्याने तुमच्यात सकारात्मक बदल येतील. तुमचा जोडीदार हा देवदूतच आहे आणि याची जाणीव आज तुम्हाला होईल. अतिशय प्रभावी व्यक्तींच्या पाठिंब्यामुळे तुमचे मनोधैर्य उंचावेल. दीर्घकाळ प्रलंबित असणारी थकबाकी आणि येणे अंतिमता प्राप्त होईल. वृश्चिक राशी, महत्त्वाचे व्यावसायिक निर्णय घेताना दुसऱ्यांच्या दडपणाखाली वावरू नका. कोणाला न सांगता आज तुम्ही एकटा वेळ घालवण्यासाठी बाहेर जाऊ शकता, परंतु तुम्ही एकटे असाल पण शांत नाही. तुमच्या मनात आजसाठी नवीन चिंता असेल. लग्न म्हणजे केवळ सेक्स असं जे म्हणतात ते खोटं असतं, कारण आज तुम्हाला खऱ्या प्रेमाची प्रचिती येईल. खाण्यापिण्याबाबत दक्षता बाळगा. निष्काळजीपणा तुम्हाला आजारी पाडू शकतो. आजच्या दिवशी तुम्ही मादक पदार्थांचे सेवन करू नका. नशेमध्ये तुम्ही काही किमती वस्तू हरवू शकता. आपल्या करिअरवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी इतर आउटडोअर उपक्रमांकडे असणाऱ्या मुलांच्या ओढ्यामुळे तुम्हाला निराशा येऊ शकते. तुमच्या प्रिय व्यक्तीच्या भावना आज समजून घ्या. धनु राशी, तुमच्या कामाच्या ठिकाणी असलेल्या वातावरणात आज सकारात्मक बदल घडेल. तुमची बलस्थाने कोणकोणती आहेत याचा आढावा घ्या आणि भविष्यातील तुमच्या योजना आखा.
तुमचा जोडीदार किती रोमॅन्टिक होऊ शकतो हे तुम्हाला आज पाहायला मिळेल. तुमची शारीरिक क्षमता कायम राखण्यासाठी तुम्ही क्रीडा प्रकारांसाठी वेळ खर्च करण्याची शक्यता आहे. आर्थिक रूपात आज तुम्ही बरेच मजबूत असाल. ग्रह नक्षत्रांच्या चालीने आज तुमच्यासाठी धन कमावण्यासाठी बरीच संधी मिळेल. मुलांनी अपेक्षापूर्ती न केल्यामुळे तुम्हाला निराशा येईल. तुमच्या स्वप्नपूर्तीसाठी तुम्ही मुलांना प्रोत्साहित करणे गरजेचे आहे. कामाचा डोंगर असला तरी प्रणय राधन आणि मित्रमंडळीमध्ये मिसळणे याचाच अंमल तुमच्या मनावर राहील. मकर राशी, आज आपल्या आवडीनिवडीच्या कामांना करण्याचे मन बनवाल, परंतु कामाच्या अधिकतेच्या कारणाने तुम्ही असे करू शकणार नाही. आज तुमचा जोडीदार तुम्हाला आयुष्याच्या अत्यंत महत्त्वाच्या गोष्टीबाबत पाठीशी उभा राहील. प्रदीर्घ आजारावर मात करण्यासाठी हास्योपचाराचा उपयोग करा, कारण तो सर्व समस्यावर उत्तम उपाय ठरतो. दीर्घकालीन फायद्यासाठी शेअर बाजार आणि म्युच्युअल फंडातील गुंतवणूक फायदेशीर ठरेल. मुलांशी कठोर वागल्यामुळे त्यांना तुमचा जाच वाटेल. तसे वागण्यापासून तुम्ही स्वतःला रोखले पाहिजे आणि लक्षात ठेवा, त्यामुळे तुमच्या दोघांमध्ये अनेक अडथळे तुम्ही निर्माण कराल. तुमची प्रिय व्यक्ती वचन मागणार आहे. तुमच्या आयुष्यावर प्रेमाचा वर्षाव होणार आहे. आजूबाजूला काय घडत आहे याची जाणीव ठेवा. कुंभ राशी, आपल्या प्रिय व्यक्तीकडून आलेल्या फोनमुळे आपला दिवस उत्तेजनापूर्ण असेल. या राशीतील व्यावसायिकांना आज व्यवसायाच्या बाबतीत काही मनाविरुद्ध यात्रा करावी लागू शकते. ही यात्रा तुम्हाला मानसिक तणावही देऊ शकते. नोकरी पेशा लोकांना आज ऑफिसमध्ये इतर गोष्टीपासून वाचण्याची आवश्यकता आहे. आज तुम्हाला अचानक कुठे यात्रेवर जायला लागू शकते, ज्यामुळे घरच्यांसोबत वेळ घालवण्याचा तुमचा प्लॅन खराब होऊ शकतो. तुमचा जोडीदार आज तुमची प्रशंसा करेल आणि पुन्हा एकदा तुमच्या प्रेमात पडेल. आपल्यासाठी काय चांगले आहे हे फक्त तुम्हाला स्वतःलाच माहीत आहे. त्यामुळे ठामपणाने, धाडसी आणि जलद निर्णय घेऊन परिणामांना सामोरे जाण्याची तयारी ठेवा. पैशाची कमतरता आज घरात कलहाचे वातावरण बनवू शकते, कारण अशा स्थितीमध्ये आपल्या घरातील लोकांसोबत विचारपूर्वक बोला आणि त्यांचा सल्ला घ्या. तुमची अतिरिक्त ऊर्जा आणि प्रचंड उत्साह तुम्हाला सुयोग्य ठरतील असे निर्णय मिळतील आणि घरगुती तणाव सुकर होतील. आपल्या प्रिय व्यक्तीकडून आलेल्या फोनमुळे आपला दिवस आनंदी जाईल. मीन राशी, काही लोक जरुरीपेक्षा जास्त काम करण्याचे वचन तुम्हाला देतील, परंतु केवळ गप्पा करणाऱ्या लोकांच्याकडून काम झाल्याची अपेक्षा ठेवू नका. तुमच्या नात्यातल्या सगळ्या तक्रारी आज निघून जातील. कला व नाट्य क्षेत्राशी संबंधित व्यक्तींना नवीन संधी मिळतील आणि त्यांना त्यांची कलात्मकता उत्कृष्टपणे दाखविता येईल. जी गोष्ट तुमच्यासाठी आवश्यक नाही त्यावर तुमचा अधिक वेळ घालवू शकता. तुमच्या वैवाहिक आयुष्याचा संदर्भ येतो तेव्हा सर्व काही तुमच्यासाठी अनुकूल असते. जीवन आनंदाने जगण्यासाठी आपल्या अपेक्षा, आकांक्षा तपासून पहा. योग साधनेची मदत घ्या, त्यामुळे तुम्हाला जीवनाचा आनंद शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक पद्धतीने कसा घ्यावा हे शिकता येईल. त्यामुळे तुमच्या स्वभावात सुधारणा होतील.
तुमच्या जवळील अतिरिक्त पैसा सुरक्षित स्थळी ठेवा. त्यामुळे येणाऱ्या काळात तुम्हाला त्याचा लाभ होईल. धन्यवाद. असेच 12 राशींचे राशी भविष्य रोज ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.